गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। यशोदीप बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कोटंबी बरडापाडा देवीचा पाडी शनिपाडा यांच्या वतीने आयोजित आदिम दिवाळी सांज पाडवा कोटंबी येथील वैभव सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात मोठा उत्साह सुरू झाला आहे। आदिवासी भागातील पारंपरिक संस्कृतीचे जतन व संवर्धन होण्यासाठी संस्थेच्या वतीने दरवर्षी तालुक्यातील गुणवंत कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आदिम संस्कृतीचे जतन संवर्धन व्हावे या मुख्य उद्देशाने दिवाळी सांज पाडव्याचे आयोजन करण्यात येते। पारंपरिक आदिम कलाचा अप्रतिम नजराणा उत्सव आदिम लोकसंस्कृती कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील हरणगाव येथील आदर्श तमाशा मंडळाने गणगवळण बतावणी व रंगबाजी मनोहर भसरे यांचे संबळ वादन शिवशेत आंबे कलाकाराचे होळी नृत्य गांगोडबारी कलाकाराचे आदिवासी लोककला सादरीकरण उंबरपाडा कलाकारांची रावण ताटी म्हसगण कलाकाराचे तुरवादन कोटंबी बरडापाडा देवीची पाडा कलाकाराची देवीची गाणी झरे बोरदा कलापथकाचे ढोल वादन सापरना टारपी वादन कोटंबीचे कलापथक लग्नगीत गौराई गायन जामविहीर येथील मिमिक्री कलाकार राजेंद्र गांगुडे म्हसगण येथील समय नृत्यांगना ज्योती टोपले कवी पंकज गवळी कवी देवदत्त चौधरी कवयित्री सौ गंगा गवळी कवी गौरव कोहंकिरे यांच्या कवितांचे सादरीकरण व कोटंबी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते। मात्र कार्यक्रम सुरू असतानाच वरुणराजाचे आगमन झाल्याने कार्यक्रमात व्यत्यय येऊन थांबावे लागले। दरम्यान तालुक्यातील गुणवंतांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमास मनपा उपायुक्त बळवंत गायकवाड पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी पंडित चव्हाण पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे मधुचंद्र भुसारे महेश जाधव दीपक भोये अतुल जाधव दीपक वाघेरे हिवाळी शाळेचे आदर्श शिक्षक केशव गावी डॉक्टर नितीन गायकवाड ज्येष्ठ नेते भास्कर गावी सुधाकर राऊत यशवंत गवांदे नंदू गवळी सरपंच किरण भुसारे उपसरपंच लहुदास शिंदे गिरीश गावित विजय भोये दीपक हलक कंदर रमेश चौधरी विजय भरसट नंदा सगणे गौरव चौधरी रघुनाथ चौधरी बापू भुसारे राजेंद्र भई गिरीधर मानभाव नरेंद्र भुसारे योगेश चौधरी आदींसह तालुक्यातील पदाधिकारी व मान्यवर ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू भोये यांनी केले। एस मराठी न्यूज साठी पेठ प्रतिनिधी प्रकाश पगारे पेठ। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।